काय झालं? एवढं काय ओरडतेस? जेव्हा नुपूर वारंवार ओरडत राहिली तेव्हा अंजलीजीने तिच्याकडे पाहिले आणि विचारले, माझ्या पायाकडे बघा. माझ्या पायात काटा टोचला आहे. मला खूप वेदना होत आहेत. आई, कृपया ते बाहेर काढ, नाहीतर मी या वेदनेने मरेन. तो एक छोटासा काटा होता जो तिच्या पायाला टोचला होता, पण जणू काही एक पूर्ण तलवारीने तिच्या पायाला दुखापत झाली आहे असे वाटले. तिने सतत ओरडून संपूर्ण घर डोक्यावर घेतले होते. नुपूर, आराम कर. एवढा मोठा काटा नाही जेवढी मोठी तू समस्या निर्माण केली आहेस. अंजलीजींनी तिला पुन्हा फटकारले. तेव्हा तिने चेहरा उदास केला, पण तिचे अश्रू काही थांबत नव्हते. रितेश बेटा, इकडे ये. रितेश त्यांच्या घरात भाडेकरू म्हणून राहत होता. त्यांनी रितेशला सकाळी लवकर हॉस्पिटलमध्ये जाताना पाहिले तेव्हा त्यांनी लगेच त्याला हाक मारली. काय झालं काकू? तो एकदा त्या नाटकी नुपूरकडे आणि नंतर अंजलीजीकडे पाहत होता. तेव्हा अंजलीजी म्हणाल्या, बेटा बघ जरा, हिच्या पायात काटा रुतला आहे. ती आम्हाला ते पाहू पण देत नाहीये आणि गप्पही बसत नाहीये. तिने विचित्र गोंधळ घातला आहे. ती खूप अस्वस्थ झाली आहे. रितेशने त्या लहान मुलीकडे पाहिले, जी त्याच्यापेक्षा 12 वर्षांनी लहान होती आणि ती स्वतःला त्याच्या पायाजवळ ठेवू इच्छित होती. हसत हसत रितेशने तिच्या मऊ आणि गुळगुळीत दुधाळ पांढऱ्या पायांकडे पाहिले, जे पाय स्पर्श करताच घाणेरडे होतील असं वाटत होतं. जर रितेशच्या मनात आलं असतं तर त्याने नकार दिला असता, पण तो अंजली आंटीला नकार देऊ शकत नव्हता. तो त्याच्या आईपेक्षा जास्त त्यांचा आदर करत होता. सोफ्यावर एका बाजूला बसून त्याने तिचा पाय उचलला, स्वतःच्या मांडीवर ठेवला आणि पाहू लागला. सर्व काही इतक्या लवकर घडले की नुपूरला काहीही समजण्याची संधीच मिळाली नाही. ती मागे पडली आणि तिचे डोके सोफ्यावर आपटले. काय करतोयस तू? माझ्या पायांकडे पाहतोयस की माझं डोकं फोडतोयस? ती चिडचिड करत म्हणाली. इतक्यात अंजलीजी स्वयंपाकघराकडे निघाल्या होत्या. जर मला शक्य झालं तर मी खरोखरच तुझं डोकं फोडून टाकेन, तो दात खात म्हणाला. मीही बांगड्या घातलेल्या नाहीत, बनावट डॉक्टर. ती पुढे सरकली आणि त्याच्याशी भांडण्यासाठी सज्ज झाली. रितेशने तिच्या उघड्या मनगटांकडे एक नजर टाकली. तिने खरोखरच बांगड्या घातल्या नव्हत्या. काळजी करू नकोस, एक दिवस मी तुला बांगड्या घालायला लावेन, तेही माझ्याच नावाने. तिच्याशी तो उपहासाने आणि अतिशय हळुवारपणे बोलत होता. तेव्हाच नकळत त्याने तिच्या पायातील तो छोटा काटा बाहेर काढला. बघ, तुला काटा जाणवतोय का? आणि वेदना होत आहेत का? तो उठता उठता तिला म्हणाला. नुपूरने तिचा पाय खाली ठेवला आणि आता तिला काहीच वेदना जाणवत नव्हत्या. माझा पाय बरा झाला आहे, ती आनंदाने हसत म्हणाली. म्हणून रितेशने एक दीर्घ श्वास घेतला आणि बाहेर निघाला. अरे बनावट डॉक्टर, माझा ऐका, कमीत कमी तुमची फी तरी घ्या. नुपूरने मागून नाक वर करून हाक मारली आणि रितेशने वळून तिच्याकडे रागाने पाहिले. थोडा वेळ तुझं तोंड बंद ठेव, हीच माझी फीस आहे आणि जर यापुढे तू मागून मला हाक मारलीस तर सावध राहा. त्याने रागाने तिला इशारा दिला आणि पटकन बाहेर निघून गेला. नुपूर तिचा पाय बरा झाल्यामुळे खूप आनंदी होती. तर इकडे रितेश त्याच्या केबिनमध्ये उपस्थित होता. आता रुग्णांची तपासणी करून तो नुकताच मोकळा झाला होता आणि बसला होता. तेव्हा त्याचा मित्र विजय काशीत आत आला. त्याला पाहून रितेशच्या चेहऱ्यावर हास्य पसरले आणि त्याने त्याला मिठी मारली. हिंदुस्थानात आपले स्वागत आहे. तू कधी परतलास? रितेश आणि विजयची मैत्री खूप खोल आणि जुनी होती, पण तो काही काळ नोकरीसाठी दुबईत राहत होता. तो नुकताच भारतात परतला आणि कोणतीही माहिती न देता तो आज थेट रितेशला भेटण्यासाठी त्याच्या रुग्णालयात आला होता. 2च दिवसांपूर्वी मी तुला सरप्राईज देण्याचा विचार केला, म्हणून मी इथे आलो. अरे वा, तुम्ही खूप स्टायलिश राहतात डॉक्टर रितेश. इथे सगळे तुम्हाला ओळखतात. तू खूप लोकप्रिय झाला आहेस, विजय हसत म्हणाला. तेव्हा रितेशनेही हलकेसे स्मितहास्य केले. तू काय घेशील? मी माझ्या मित्राची काय सेवा करू शकतो? सध्या काही नाही. माझ्यासोबत घोडेस्वारीसाठी ये. तुझ्याशिवाय मजा येणार नाही यार. संध्याकाळ होत आहे, उद्या जाऊया. रितेशने त्याला कधीही कशासाठी नकार दिला नव्हता. त्याला माहीत होतं की विजय काशीदला घोडेस्वारी आणि गोल्फची खूप आवड आहे. तो पोलीस अधिकारी होता. अजूनही त्याचे संभाषण सुरूच होते. तेव्हा अचानक दार उघडले आणि एक घाबरलेली नर्स आत आली. डॉक्टर रितेश, कृपया लवकर चला, एक इमर्जन्सी आहे, असं बोलून ती बाहेर पडली. डॉक्टर रितेशने विजयकडे पाहिले आणि मग पटकन दाराकडे तो सरकला. विजयही त्याच्या मागे गेला. काय झालं? एमर्जन्सी वॉर्ड बाहेर गर्दी पाहून डॉक्टर रितेशने भुवया उंचवत विचारले. साहेब, एक माणूस आहे, त्याला गोळी लागली आहे आणि डॉक्टर नंदिनी म्हणाल्या आहेत ही पोलीस केस आहे. कोणीही मदत करायला तयार नव्हतं, म्हणून त्या माणसाने डॉक्टर नंदिनीला त्या माणसाच्या हातातील गोळी काढण्यासाठी त्यांच्या कानशिलावर बंदूक ठेवून आत नेला आहे. आता अशा परिस्थितीत तो कोणालाही आत जाऊ देत नाहीये
आणि आतून कोणाला बाहेर पण येऊ देत नाहीये. या विषयात पोलिसांना सहभागी करू नका असे स्पष्टपणे सांगण्यात आले आहे. नाहीतर तो डॉक्टर नंदिनीला डॉक्टर अमृता येताच तिने डॉक्टर रितेशला सर्व काही सांगितले. डॉक्टर रितेशच्या कपाळावर रागाने आठ्या पडल्या. तो पुढे गेला आणि डॉक्टर नंदिनी यांच्या कॅबिनचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करू लागला, पण तो आतून बंद होता. डॉक्टर गौरव आणि डॉक्टर मिनल कुठे आहेत? डॉक्टर रितेश यांनी त्यांच्या वरिष्ठांबद्दल विचारले. साहेब, ते रुग्णालयात नाही आहेत, म्हणूनच मी तुम्हाला फोन केला आहे, डॉक्टर अमृताने काळजीने सांगितले. हे एवढं मोठं हॉस्पिटल आहे आणि हे सगळं? गार्डला आत्ता बोलवा, हा दरवाजा तोडा, डॉक्टर रितेश यांनी कडक आदेश दिले. दुसऱ्या क्षणी रक्षकाने एका झटक्यात दरवाजाचे कुलूप तोडले आणि ते फेकून दिले. समोरचे दृश्य पाहून डॉक्टर रितेशने आपले ओठ एकमेकांवर दाबले. तो माणूस कोणीही असो, त्याच्या हातावर पट्टी बांधलेली दिसत होती आणि एका हाताने त्याने डॉक्टर नंदिनी यांच्या गळ्यावर चाकू धरला होता. दुसऱ्या हातात धरलेली बंदूक त्यांच्या कानशिलावर ठेवली होती. सावध रहा डॉक्टर, पुढे येण्याचा प्रयत्न करू नका, नाहीतर ही डॉक्टर मरेल. तो माणूस स्वतःचा बचाव करत आक्रमकपणे म्हणाला. डॉक्टर नंदिनीच्या चेहऱ्यावर भीतीची थोडीशी झलक स्पष्टपणे दिसत होती. विजयही तिथेच होता. त्याचा राग वाढू लागला. समोर उभा असलेला माणूस धाडसी दिसत नव्हता. तो मुलीच्या कानशिलावर बंदूक ठेवूनही घाबरलेलाच दिसत होता. त्यांच्या कपाळावर घामाचे थेंब स्पष्ट दिसत होते, जे विजयला चांगलेच जाणवले. पुढच्या क्षणी एकही सेकंद वाया न घालवता विजयने त्याच्या पॅन्टच्या खिशातून एक धारदार चाकू काढला आणि त्या माणसाच्या बंदूक धरलेल्या हातावर मारला. तो माणूस वेदनेने मागे पडला. विजय काशीदने विलंब न करता त्याला घट्ट मिठीत घेतले. तर डॉक्टर नंदिनी अजूनही घाबरून त्याच्याकडेच पाहत होती. त्यात पोलीस आले होते आणि त्या माणसाला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. विजय आता डॉक्टर रितेशकडे वळला, जो त्याच्याकडे रागाने पाहत होता. रितेश रागाने म्हणाला, तू हिरो बनण्याचा प्रयत्न सोडत नाहीस ना? जर तुझं लक्ष थोडं पण चुकलं असतं तर चाकू डॉक्टर नंदिनीलाही लागू शकला असता. डॉक्टर रितेशचे शब्द ऐकून विजयने समोर उभा असलेल्या सुंदर आणि नाजूक डॉक्टर नंदिनीवर एक नजर टाकली, ज्यांच्या मोठ्या काळ्या डोळ्यात अजूनही भीती दिसत होती. नंतर तो म्हणाला, जर तुम्ही माझ्या जागी असता तर कदाचित हेच घडलं असतं. पण विजय काशीदचं लक्ष कधीच चुकत नाही. विजयने डॉक्टर रितेश आणि डॉक्टर नंदिनीला कडक नजरेने पाहत उत्तर दिले, मला वाटतं तुम्ही माझे आभार मानले पाहिजे. तिच्याजवळ येत तो 2 पावलांच्या अंतरावर थांबला आणि तिच्या मोहक चेहऱ्याकडे उत्सुकतेने पाहू लागला. 1 इंचाचे अंतर होते. तिथेच तो माणूस मला चाकू मारू शकला असता, डॉक्टर नंदिनी यांनी चिडून उत्तर दिले. रागावर नियंत्रण ठेवले आणि कपाळावर हात ठेवत त्या म्हणाल्या, हे घडू शकलं असतं, ते घडलं नाही, बरोबर? विजयचा निशाणा अगदी अचूक आहे. जर त्याला मारायचं असतं तर तुम्हाला ते स्वतःच जाणवलं असतं. यावेळी तो गंभीर आणि सपाट स्वरात बोलला. ठीक आहे, मी निघतोय, आपण उद्या भेटूया. असं म्हणत रितेशचं ऐकून न घेता तो लांब पावलं टाकत तिथून निघून गेला. डॉक्टर रितेशने तिथून लोकांचा गोंधळ कमी केला आणि गर्दी हटवली. डॉक्टर अमृता डॉक्टर नंदिनीला केबिनकडे घेऊन गेल्या. डॉक्टर नंदिनी यांच्या डोळ्यात अश्रू होते. पहिले म्हणजे त्या व्यक्तीने मलमपट्टी करण्याच्या नावाखाली त्यांना घाबरवले होते आणि दुसरं म्हणजे या विजय काशीदने त्यांची वीरता दाखवून त्यांना वर पाठवण्यात कोणतीही कसर सोडली नव्हती. ती आतून खूप घाबरली होती. डॉक्टर नंदिनी, तुम्ही घरी जायला हवं, विश्रांती घ्या, आता वेळ जवळजवळ संपली आहे. डॉक्टर रितेशने त्यांची तब्येत पाहून त्यांना घरी जाण्याचा सल्ला दिला. ती सहमतीने मान हलवत बाहेर पडली. प्लीज पप्पा, प्लीज सहमत व्हा ना, फक्त 1 दिवसाचीच गोष्ट आहे, मला जाऊ द्या. नुपूरला कॉलेज ट्रिपसाठी उत्तराखंडला जायचं होतं, पण तिला घरातून परवानगीच मिळत नव्हती. 2 दिवसांपासून ती तिच्या वडिलांकडून परवानगी घेण्याचा प्रयत्न करत होती, पण वीरेंद्र साहेब तिला कोणत्याही परिस्थितीत जाऊ देत नव्हते. त्यांना माहीत होतं की त्यांची मुलगी नुपूर तितकी हुशार आणि चतुर नव्हती. ती स्वतःचं रक्षण कसं करेल? त्यामुळे ते तिला 1 दिवस आणि 1 रात्र स्वतःपासून दूर ठेवणे हे शक्यच नव्हतं. त्यांचे आयुष्य त्यांच्या एकुलते एक मुलीतच होतं. तिचे वडील वीरेंद्र शहा तिचे सर्वात जास्त लाड करायचे, ज्यामुळे ती खूप लाडकी, संवेदनशील, मर्यादेपलीकडे खोडकर झाली होती. नाही, मी तुला इतक्या दूर पाठवू शकत नाही, आणि तेही एका रात्रीसाठी आणि एका दिवसासाठी. माझं मन मान्य करत नाही माझ्या बाळा, ते तिला प्रेमाने मिठी मारत म्हणाले. बाबा प्लीज मला जाऊ द्या, माझे सर्व मित्र जात आहेत, मी एकटी राहणार नाही आणि मला माझ्या मित्रांसोबत मजा करायची आहे, फिरायचं आहे, पण तुम्ही मला ट्रिपला कधीच जाऊ दिलं नाही. आता मला उत्तराखंड पाहावंसं वाटतंय, डोंगरावर बर्फ पडत आहे, ते पाहावंसं वाटतंय. प्लीज बाबा मला जाऊ द्या, प्लीज 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 प्लीज. ती पुन्हा एकदा त्यांच्या छातीवर डोकं ठेवून त्यांना पुन्हा पुन्हा पटवून देण्याचा प्रयत्न करत होती.
दूर बसलेल्या अंजलीजीने त्यांच्या मुलीकडे एक तिरकस नजर टाकली, जी नेहमी असे नाटकं करून तिच्या वडिलांकडून प्रत्येक गोष्टीसाठी सहमती घ्यायची. नुकताच तिने एक खूप महागडा मोबाईल फोन खरेदी करण्याचा आग्रह धरला, तेव्हा अंजलीजींनी बऱ्याचदा नकार दिला असला तरी वीरेंद्रजी त्यांच्या मुलीच्या प्रत्येक वैध आणि अवैध इच्छा पूर्ण करत होते, ज्यामुळे अंजलीजी थोड्या नाराज होत असे. ठीक आहे, मी विचार करतो. सध्या हा विषय इथेच बंद कर आणि झोपी जा. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहताना पाहून ते अर्धवट संमतीने म्हणाले. धन्यवाद, धन्यवाद, खूप खूप धन्यवाद बाबा. तुम्ही जगातील सर्वोत्तम बाबा आहात. आनंदाने असे म्हणत ती उठली आणि तिच्या खोलीकडे धावली. तुम्हाला नाही वाटत का, तुम्ही तिच्या सर्व मागण्या मान्य करून, बरोबर असो वा चूक, तुम्ही तिला बिघडवत आहात? ती मुलगी आहे, तिला या घरातून जायचं आहे, अंजलीजी सौम्य रागात म्हणाल्या. अंजलीजी, आता तुम्ही असं बोलू नका. माझ्यासाठी माझी मुलगी माझी राजकुमारी आहे आणि तिच्या आयुष्यात जो कोणी येईल तो तिला राणीसारखंच वागवेल. मी पुढं काय करायचं ते ठरवलं आहे. विजय काशीदने प्रथम डॉक्टर नंदिनीवर नजर टाकली होती, तेव्हाच त्याचे हृदय तिच्या सौंदर्यात आणि नाजूकपणात अडकले होते. नंदिनीचा तो निरागस चेहरा आता त्याच्या डोळ्यासमोरून हटतच नव्हता. मग विजय काशीदने पुढच्या 24 तासात डॉक्टर नंदिनीबद्दलची सर्व माहिती गोळा केली होती. ती एका मध्यमवर्गीय कुटुंबातील होती. तिला वडील नव्हते. ती तिच्या वृद्ध आईसोबत एका छोट्या घरात राहत होती. ती खूप स्वाभिमानी होती. तिच्या आयुष्यात कोणताही घोटाळा तिने केलेला नव्हता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ती अविवाहित होती, ज्यामुळे विजय सर्वात जास्त आनंदी झाला. पहिल्यांदाच एका मुलीने त्याच्या हृदयाला स्पर्श केला होता आणि तो तिला त्याच्या जवळ आणू इच्छित होता. सिगारेट मागून सिगारेट ओढत असताना तो फक्त डॉक्टर नंदिनी यांचाच विचार करत होता. पुन्हा पुन्हा त्याच्या डोळ्यासमोर त्या निष्पाप मुलीचा चेहरा येत होता, जी घाबरलेल्या नजरेने त्याच्याकडेच पाहत होती. विजय आजपर्यंत त्या डोळ्यांना विसरू शकला नव्हता. काय म्हणतोयस? अचानक हा विचार कुठून आला तुझ्या मनात? डॉक्टर रितेशने विजयला आश्चर्याने विचारले. तो विजयच्या फार्म हाऊसवर घोडेस्वारीसाठी उपस्थित होता. जेव्हा विजय डॉक्टर नंदिनीबद्दल त्याच्यासोबत बोलला, तेव्हा डॉक्टर रितेशने कपाळावर आठ्या आणत त्याच्याकडे आश्चर्याने पाहिले. घोड्यावरून खाली उतरताना विजयने त्याच्या घोड्याला प्रेमाने थाप दिली आणि नंतर डॉक्टर रितेशकडे पाहिले. मित्रा, मी ऐकलं होतं, पण आज मला ते जाणवत आहे. पहिल्या नजरेतील प्रेम. आता ते घडलं आहे. मी काय करायचं? आता तूच मला मदत करू शकतोस. डॉक्टर नंदिनी ही काही खास गोष्ट नाही आहे. माझ्या प्रिय मित्रा, ती एक जिवंत माणूस आहे. तू असं म्हणत आहेस की जणू काही ती एखादी वस्तू आहे आणि तुला ती विकत घ्यायची आहे. मी ते विकत घेईन आणि तुला देईल. मित्रा, तिला ही भावना आहेत. कदाचित ती कोणाशी तरी वचनबद्ध असेल. मग? डॉक्टर रितेशने चर्चेचा विषय बदलण्याचा प्रयत्न केला. नाही, ती कोणाशीही वचनबद्ध नाही. ती अविवाहित आहे. म्हणून आता वाद नकोत. फक्त माझ्या आणि तिच्या लग्नाबद्दल बोल. डॉक्टर रितेश विजयचे बोलणे ऐकून एक दीर्घ श्वास घेतात. डोकं नाहीमध्ये हलवतात. म्हणजे सर्व माहिती मिळवल्यानंतर आता तुला वाटतं की मी तुझ्या लग्नाचा प्रस्तावासह तिच्या घरी जावं? तू स्वतः तिला का सांगत नाहीस? रितेशने त्याच्या जखमेच्या जागी हात ठेवला. मी तुला जे काही करायला सांगितलं आहे तेवढं कर मित्रा. उर्वरित आयुष्य एका बाजूला ठेव. जर मला तिला घेऊन जायचं असतं तर मी तुझा मेंदू खात बसलो असतो का? विजय कपाळ कुरवळत म्हणाला. तरीही डॉक्टर नंदिनीची आई विचारणार नाही का? कमीत कमी आपण मोठ्या व्यक्तीला सोबत घेऊन जायला हवं. तुझ्यासोबत मी तरीही येईल. मला वाटत नाही यासाठी तिची आई सहमत होईल. म्हणून तिला सध्या बाजूला ठेव. त्यांना काहीही सांगू नकोस आणि तू माझा भाऊ म्हणून तिथे जाशील. समजलं ना? आणि तू नातं निश्चित केल्यानंतरच इथे परत येशील. विजयने त्याचे दात घासत त्याच्याकडे इशारा देणाऱ्या स्वरात सांगितले आणि डॉक्टर रितेशच्या चेहऱ्यावर हास्य पसरले. तो नेहमीच अशा प्रकारे त्याच्यावर आपला हक्क गाजवायचा. विजय रितेशला भावासारखा होता. विजयलाही रितेश खूप आवडायचा. अखेर नुपूरला उत्तराखंडला जाण्याची परवानगी मिळाली आणि ती तिच्या कॉलेजच्या मैत्रिणींसोबत उत्तराखंडला जाण्याची तयारी करत होती. बॅग घेऊन ती पायऱ्या उतरत होती आणि तिच्या मैत्रिणींसोबत फोनवरती बोलत होती. तेव्हा अचानक तिची डॉक्टर रितेशसोबत टक्कर झाली. तिच्या हातातून बॅग निसटली आणि पायऱ्यांवरून खाली पडली. तीही पायऱ्यांवरून खाली पडण्याआधीच रितेशने तिच्या कमरेभोवती हात ठेवला आणि तिला स्वतःकडे ओढले. ती सरळ त्याच्या छातीकडे धडकली. तिचा फोनही घसरला आणि खाली पडला. नुपूर श्वास रोखून हे सर्व काही पाहत होती. अरे माझा मोबाईल, माझी बॅग, सगळं काही पाडलंस ना? चालताना काळजी का घेत नाहीस बनावट डॉक्टर? नुपूर रागीट चेहरा करत म्हणाली. तिचे बोलणे ऐकून रितेश तिला इतक्या चांगल्या प्रकारे तयार झालेल्या अवस्थेत पाहून थांबला. जणू काही तुम्ही कुठेतरी जात आहात. आणि आता तिची प्रश्नार्थक नजर खाली उभे असलेले तिचे वडील वीरेंद्रजी यांच्यावर होती.
नुपूर स्वतःला सावरून तिच्या वस्तू घेण्यासाठी खाली उतरली. देवाचे आभार, माझा मोबाईल वाचला, नाहीतर मी या बनावट डॉक्टरला सोडलं नसतं. ती अतिशय चिडली होती. काका, ती कुठे जात आहे? मी माझ्या मैत्रिणींसोबत उत्तराखंडला जात आहे. ठीक आहे. आणि आता माझ्या वडिलांना माझ्याविरुद्ध भडकवू नकोस. त्यांनी मला आधीच परवानगी दिली आहे, म्हणून खलनायक बनण्याची तुला गरज नाही. तिने बोट वर करून तिची बॅग उचलत त्याला इशारा दिला, कारण डॉक्टर रितेश यांचा या घरात किती प्रभाव आहे हे तिला चांगलंच माहीत होतं. जर त्याने आत्ताच वीरेंद्रजीच्या मनात काही चुकीची गोष्ट घातली असती तर त्यांनी नुपूरला आत्ताच जाण्यापासून रोखलं असतं. चला जाऊया बाबा, असं म्हणत नुपूरने वीरेंद्रजी यांचा हात अभिमानाने धरला. नाही काका, ती कुठेही जाणार नाही. अचानक रितेशचा आवाज आला. का जाणार नाही? मला थांबवणारे तुम्ही कोण? जेव्हा माझ्या वडिलांनी मला परवानगी दिली आहे तेव्हा तुम्हाला मला थांबवण्याचा अधिकार नाही. ती थोडीशी उद्धटपणे वागू लागली. रितेश बेटा, ती कॉलेजच्या मैत्रिणींसोबत जात आहे, जिथे एक सुरक्षा रक्षकही असेल. टेन्शन घेण्याची काही गरज नाही. वीरेंद्रजी रितेशला समजावून सांगत म्हणाले. नुपूरला तिच्या वडिलांनी अशा अनोळखी व्यक्तीला स्पष्टीकरण देणे आवडले नाही. रितेश तिच्या वडिलांशी असं बोलत आहे त्यामुळे तिला वाईट वाटले. काका, ती कुठेही जाणार नाही. मला कोणत्याही सुरक्षा रक्षकावर किंवा कोणत्याही संस्थेवर इतका विश्वास नाही की मी तिला एकटीला कुठेही पाठवू शकेन. तुम्ही मला मुलगा म्हटलं आहे, म्हणून मुलगा म्हणून मला या घराचं आणि घरातल्या लोकांचं रक्षण करायचं आहे. हे प्रकरण इथेच संपवूया. नुपूर आत जा, तो अधिकाराने बोलत होता. नुपूर रागवलेली दिसत होती. अजिबात नाही, मी ठरवलं आहे, मी जाणार आहे. आणि जर तू माझ्या मार्गात आलास तर सावध राहा. बोलण्याचा सूर बदलला तेव्हा रितेशने त्याच्या मुठी घट्ट आवळल्या. नुपूर आत जा. यावेळी वीरेंद्रजी रितेशच्या भाषेत बोलले, म्हणून नुपूरने रितेशकडे आणखी रागाने पाहिले. बाबा, तुम्ही मला परवानगी दिली आहे, आता या बनावट डॉक्टरमुळे तुम्ही मला नकार देऊ शकत नाही. पोर. तेव्हा ती रडत होती. एका बाजूला वीरेंद्रजी यांचा मोठा आवाज ऐकून ती घाबरली होती. तुला सांगितल्याप्रमाणे तू कर, आज जा. यावेळी ते थोड्या रागात बोलले. तेव्हा नुपूर रितेशकडे रागाने पाहत तिच्या खोलीत निघून गेली. काका, मला माहीत आहे की मी जे काही बोललो त्याबद्दल तुम्हाला वाईट वाटत असेल, पण मी का नकार देत आहे हे देखील तुम्हाला माहीत आहे. परिस्थिती अशी नाही की तिला एवढं दूर एकटीला पाठवावं. मी काय म्हणतोय ते तुम्हाला समजत आहे. रितेशने वीरेंद्र शहाच्या जवळ जाताना हळू आवाजात स्पष्टीकरण दिलं. हो, मला सगळं माहीत आहे. मला स्वतःला तिला जाऊ द्यायचं नव्हतं, पण तिच्या हट्टीपणामुळे मी गप्प राहिलो. ते दीर्घ श्वास सोडत हळू आवाजात म्हणाले. काका, ती जे काही म्हणते ते ऐकू नका. ती बिघडत चालली आहे. रितेशचे बोलणे ऐकून वीरेंद्र शहा खोल विचारात पडले. भिंतीच्या मागे लपून त्यांचे संभाषण ऐकत असताना नुपूरच्या मनात रितेशबद्दल तीव्र द्वेष निर्माण झाला. आणि आता कोण जाणे या द्वेषामुळे कोणते वादळ येईल. डॉक्टर रितेश, तुम्ही अचानक आमच्या घरात असे? डॉक्टर नंदिनी यांनी घाबरून डॉक्टर रितेशकडे पाहिले, तर नंदिनीला रितेशच्या मागे तीच व्यक्ती पाहून थोडे आश्चर्य वाटले. तू मला आत येण्यास सांगणार नाहीस का? डॉक्टर रितेश मैत्रीपूर्ण स्वरात म्हणाले. या, आत या. ती त्यांना आत घेऊन आली आणि ती तिच्या आईच्या खोलीकडे निघाली. रितेश नाही तर विजय काशीदने तिच्या आईला भेटून लग्नाबद्दल विचारपूस केली. तेव्हा त्या काही क्षण गप्प राहिल्या. यावेळी डॉक्टर नंदिनी स्वयंपाकघरात होती. आत काय चर्चा चालली आहे हे तिला कळत नव्हतं, पण रितेशला अचानक इथे आणि त्याच्या मित्राला पाहून ती थोडी काळजीत पडली होती. तेव्हा ती चहाचा ट्रे घेऊन आत आली. तेव्हा तिने त्यांना खूप आनंदी वातावरणात एकमेकांशी बोलत असल्याचे पाहिले आणि ती तिथे जाऊन तिच्या आईजवळ बसली. नंदिनी, डॉक्टर रितेश इथे एका खास कामासाठी आले आहेत. मोनालीजींनी नंदिनीकडे पाहत संभाषण सुरू ठेवले. आई, तुझ्या बोलण्याचा काय उद्देश आहे? तोच शांत स्वभाव. आज विजय काशीदने तिला एकदाच पाहिल्यानंतर डोळे फिरवले होते. तिला त्याच्या डोळ्यांच्या वेडेपणावर कोणताही प्रश्न उपस्थित होऊ नये असे त्याला वाटत होते. हा डॉक्टर रितेशचा मित्र आहे आणि तो तुझ्यासाठी एक प्रस्ताव घेऊन आला आहे. याबद्दल तुझं काय मत आहे? आईचे स्पष्ट वक्तेपणा ऐकून नंदिनीने तोंड फिरवले आणि समोर बसलेल्या व्यक्तीकडे पाहिले. मी त्यांना ओळखतही नाही. मी त्यांच्याशी लग्न कसे करू शकते? आणि तुमच्या सांगण्यावरून तो इथे आला आहे माझ्यासाठी लग्नाचा प्रस्ताव घेऊन? डॉक्टर नंदिनीने कपाळावर आठ्या आणत डॉक्टर रितेशला विचारले. तो इथे माझ्या सांगण्यावरून आला आहे. रितेशच्या जागी विजय काशीदनेच उत्तर दिले. ठीक आहे, मी तुम्हाला हा प्रश्न विचारते. तुम्ही कोणाच्या परवानगीने मला प्रपोज करायला आले आहात? आणि जर तुम्ही आलेच असाल तर माझे उत्तर असे आहे की मी तुमच्याशी लग्न करू इच्छित नाही. मी तुम्हाला ओळखतही नाही. तुम्ही कोण आहात, तुम्ही काय आहात हे मला काही माहीत नाही. पण मला हे माहीत आहे की तुम्ही खूप श्रीमंत आहात
आणि माझा दर्जा तुमच्याशी अजिबात जुळत नाही. म्हणून तुम्ही इथून निघून जाणंच चांगलं होईल. डॉक्टर नंदिनी यांनी या नात्याला स्पष्टपणे नकार दिला. विजय काशीदचा पांढरा चेहरा रागाने आता लाल झाला. मी इथे नाही ऐकण्यासाठी आलेलोच नाही. मी तुम्हाला मोठ्या आदराने आणि सन्मानाने मागणी घालण्यासाठी आलो आहे. कृपया या लग्नाला होकार द्या. तुम्ही या नात्याबद्दल सकारात्मक विचार करा. जे होईल ते चांगलंच होईल. अन्यथा माझ्याकडे यासाठी इतर अनेक मार्ग आहेत. विजयचे बोलणे ऐकून डॉक्टर रितेश त्याच्याकडे असे पाहत होता जणू काही तो म्हणत होता, जर तुला स्वतःहूनच इथे बोलायचे होते तर तू मला इथे मध्ये का गुंतवलेस? मग नाते स्वीकारण्याऐवजी धमक्या आणि जबरदस्तीने तू माझ्याशी लग्न करू इच्छितोस? डॉक्टर नंदिनी उभं राहून रागाने म्हणाल्या. डॉक्टर नंदिनी तसं अजिबात नाही आहे. विजय खूप चांगला माणूस आहे आणि जर त्यांच्यात थोडीशीही कमतरता असती तर मी त्यांच्यासोबत इथे कधीच आलो नसतो. डॉक्टर रितेश यांनी ताबडतोब परिस्थिती हाताळली आणि नंदिनीला समजावून सांगितले, तुमची चर्चा संपली आहे. आता तुम्ही इथून जाऊ शकता. मला या नात्यात अजिबात रस नाही आहे. डॉक्टर नंदिनी अजूनही तिच्या म्हणण्यावरच ठाम होती. विजय पुन्हा काही बोलण्यापूर्वीच डॉक्टर रितेशने त्याला जबरदस्तीने तिथून बाहेर काढले. तो बाहेर येताच त्याने त्याच्या गाडीच्या बोनटवर हाताने जोरात मारले. तो त्याचा सगळा राग त्याच्या नवीन गाडीवरच काढत होता. थांब मित्रा, माझ्यासोबत चल, रितेश त्याच्याकडे पाहत म्हणाला. तिने मला नाकारलं आहे? मला? विजय काशीदला मला नकार देण्याची तिची हिंमत कशी झाली? विजय रागाने म्हणाला. मला वाटतं आपण आत्ता इथून निघून जायला हवं. आपण या विषयावर नंतर चर्चा करूया. डॉक्टर रितेशने त्याला जबरदस्तीने गाडीकडे ढकलले आणि खूप कष्टाने त्याला शांत केले. तो खूप रागावला होता. नुपूर कॉलेजच्या सहलीला जाऊ न शकल्यामुळे खूप दुःखी होती. ती आठवडाभर कॉलेजला गेली नाही. तिच्या मैत्रिणींशीही बोलली नाही आणि तिच्या कुटुंबातील सदस्यांशी बोलणेही तिने थांबवले. तिचे वडील तिला आवाज द्यायचे पण ती त्यांच्याकडे दुर्लक्ष करून तिच्या खोलीकडे जायची. ती तिच्या खोलीत जेवण आणि गरजेच्या वस्तू ऑर्डर करत होती. ती कोणाशीही बोलली नाही किंवा पुढे आली नाही. अशा परिस्थितीत वीरेंद्र शहा याच काळजीत आजारी पडले. त्यांना खूप ताप आला. रितेश घरी आल्यावर त्यांना वीरेंद्र शहा आजारी असल्याची बातमी मिळाली. म्हणून त्यांच्या खोलीत जाण्याऐवजी तो थेट वीरेंद्रजी यांच्या खोलीत गेला. त्याने त्यांचा ताप तपासला, त्यांना औषध दिलं आणि अंजलीजीला हलके जेवण देण्याची सूचना केली. मग तो पुन्हा त्यांच्याकडे वळला. काका, तुम्हाला कशाची चिंता आहे? काय झालं? तोच मृदू स्वर जो त्याची ओळख होता. यावेळी वीरेंद्र शहाला वाटले की रितेश त्यांच्या खूप जवळ आहे. रितेश बेटा, जीवन किंवा मृत्यूची काहीच खात्री नाही. बेटा, हल्ली मित्रांपेक्षा शत्रूच जास्त आहेत. तुला हे चांगलंच माहीत आहे. म्हणूनच मी नुपूरला माझ्यापासून दूर पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. तिचे लग्न करून मी या जबाबदारीतून मुक्त होण्याचा विचार करत आहे. डॉक्टर रितेश त्यांच्या बोलण्याने क्षणभर स्तब्ध झाले. तुम्ही असे का विचार करत आहात? नुपूर या घरात सुरक्षित आहे. ते अडखळले. मला माहीत आहे की ती सुरक्षित आहे, पण तिच्या मागण्या दिवसेंदिवस वाढत आहेत. ती खूप हट्टी झाली आहे आणि छोट्या छोट्या गोष्टींवरही जास्त प्रतिक्रिया देते. मला भीती वाटते की ती रागाच्या भरात चुकीचं पाऊल उचलेल आणि मला माहीत आहे की तू तिला सांभाळू शकशील. ती लहानपणापासूनच तुझी मंगेतर आहे. तिला हे माहीत नाही, पण तुला हे माहीत आहे. म्हणूनच मी ठरवलं आहे की मी तुम्हा दोघांचं लग्न सर्व विधींसह पूर्ण करेल आणि तुम्हाला एकत्र या घरातून निरोप देईल. त्यांचे शब्द ऐकून रितेशने दोन्ही हातांच्या मुठी बंद केल्या, हनुवटीखाली ठेवल्या आणि खोल विचारात बुडत त्यांच्याकडेच पाहिले. काका, तुम्हाला माहिती आहे ती अजून 18 वर्षांचीही झाली नाही आहे. हे बरोबर आहे का? रितेश थोडा नाराज झाला. नुपूर 3 महिन्यात 18 वर्षांची होईल. त्यामुळे काही फरक पडत नाही आणि मी तिचा बाप आहे. मला तिचं लग्न करण्याचा पूर्ण अधिकार आहे. म्हणूनच मी ठरवलं आहे की या शुक्रवारी मी तुमचं लग्न करेल आणि दोघांना निरोप देईल, तेही अगदी साधेपणाने. जणू काही त्यांनी त्यांचा अंतिम निर्णय दिला होता. ते बेडवर टेकून डोळे मिटून बसले. त्यांना तो दिवस आठवू लागला जेव्हा त्यांनी त्यांच्या मित्राला म्हणजे रितेशचे वडील विवानजी यांच्या सूचनेला मान्य केले होते आणि नुपूरचे लग्न रितेशशी निश्चित केले होते. आणि आज ते त्या निर्णयाबद्दल खूप आनंदी होते, कारण रितेश खूप चांगला माणूस होता. त्यांना विश्वास होता की तो त्यांच्या मुलीची काळजी घेईल. तिच्या चुका असूनही तिच्या अपरिपक्वतेला न जुमानता. काका, पण तिला हे लग्न मान्य असेल का? या एका प्रश्नाने रितेशला एका वळणावर आणले. तिची काळजी तू करू नकोस. मी तिला समजावून सांगेल. तू लग्नाची तयारी करायला सुरुवात कर. वीरेंद्रजी पूर्ण अधिकाराने रितेशचा हात धरून म्हणाले. तेव्हा रितेशने होकारार्थी मान हलवली. तू एक मोठा बदमाश आहेस. तुला माझ्या लग्नाची पर्वा नाही आणि तू स्वतः लग्न करणार आहेस. तू कसला मित्र आहेस?
जेव्हा रितेशने विजय काशीदला त्याच्या लग्नाबद्दल सांगितले तेव्हा तो आणखीनच संतापला. मित्रा, तुझी केस वेगळी आहे आणि तसेही डॉक्टर नंदिनी एक सुशिक्षित, बुद्धिमान आणि प्रौढ मुलगी आहे. ती स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकते. आणि माझ्या मंगेतरबद्दल बोलायचं झालं तर ती फक्त 17 वर्षांची आहे. समजून घे, ती एक लहान मुलगी आहे, जिला आपण भांडखोर मुलगी देखील म्हणू शकतो. कारण जेव्हा पाहावं तेव्हा मी तिला भांडण करतानाच पाहत आलो आहे. जेव्हा पाहावं तेव्हा ती भांडायला आणि मारायला तयारच असते. हे सगळं कळल्यावर तिने घरात किती वादळ निर्माण केलं असेल हे मला माहीत नाही. बरं, मी पुन्हा एकदा डॉक्टर नंदिनी यांच्याशी बोलेन. सध्या त्यांना थोडासा संकोच वाटत आहे. तिला थोडं असुरक्षित वाटत आहे. पण तू सर्व मर्यादा ओलांडतोस. विश्वासाचे कोणतेही आश्वासन न देता तू थेट इतकं मोठं पाऊल उचललंस. सगळं काही ठीक होईल. तुला फक्त थोडी वाट पाहावी लागेल आणि माझ्यावर विश्वास ठेव. संयमाचं फळ नेहमीच गोड असतं. रितेशने विजयला खूप धीर दिला. तर रितेशच्या लग्नाबद्दल ऐकून विजयचे मन रागाने पेटले होते. दोघेही जवळजवळ एकाच वयाचे होते. खरं तर विजय रितेशपेक्षा 6 महिन्यांनी मोठा होता. आता त्याला फक्त एकच गोष्ट त्रास देत होती, ती म्हणजे रितेशचं लग्न अगोदर होत होतं. मी हे कधीच होऊ देणार नाही. बाबा, मी त्या बनावट डॉक्टरशी कधीही लग्न करणार नाही. लग्नाची बातमी मिळताच नुपूर लगेच तिच्या वडिलांच्या खोलीत धावली आणि रागात तिने या नात्याला नकार दिला. यावर अंजलीजींना खूप राग आला. पण त्या काही बोलण्यापूर्वीच वीरेंद्रजीने त्यांना हाताच्या इशाऱ्याने गप्प केले. नुपूर, तुझे त्याच्याशी नाते तुझ्या बालपणातच निश्चित झाले आहे आणि हे तुझ्या विवान काकांच्या इच्छेनुसारच घडले आहे, जे आता या जगात नाहीत. तू त्यांची सून व्हावी ही त्यांची शेवटची इच्छा होती. यासाठी मला आणखी विलंब नको आहे. म्हणून मी काळजीपूर्वक विचार करून हा निर्णय घेतला आहे आणि आता मी आणखी कोणतेही स्पष्टीकरण देणार नाही. मी तुला हे सांगत आहे कारण तू माझी मुलगी आहेस आणि तू मला माझ्या जीवापेक्षाही जास्त प्रिय आहेस. बाबा, तुम्ही मला त्रास देत आहात. तुम्ही ज्याच्याशी सांगणार त्याच्याशी मी लग्न करेन. पण कृपया माझं लग्न त्या चिडखोर डॉक्टरशी लावू नका. तो आता मला खूप घाबरवत आहे. जेव्हा तुम्ही मला त्याच्या स्वाधीन कराल तेव्हा तो माझ्यावर अत्याचाराचे डोंगर रचेल. प्लीज बाबा, तुम्ही म्हणता तसे मी करेन, पण त्याच्याशी प्लीज माझं लग्न करू नका. तिने विनवणी केली. मला त्याच्याशी लग्न करायला लावू नका. तिच्या या वृत्तीमुळे वीरेंद्रजी अस्वस्थ झाले होते. नुपूर, असं होऊच शकत नाही. तू त्याची मंगेतर आहेस. मी तुझं लग्न त्याच्याशिवाय दुसऱ्या कोणाशीही करणार नाही. असं होत नाही बाबा. तुम्ही मला हे कधीच सांगितलं नाही आणि आता अचानक तुम्ही मला त्या व्यक्तीचा सर्वात जास्त तिरस्कार आहे त्या व्यक्तीला माझा नवरा म्हणून स्वीकारण्यास सांगत आहात. उघडपणे त्यांचा द्वेष व्यक्त करताना ती आजूबाजूला पाहायलाही विसरली. तेव्हाच रितेश दारातून खोलीत शिरताच त्याची पावले थांबली. नुपूरची पाठ वळली होती. तिला रितेश येताना दिसलाच नाही. आता जर तुझ्या तोंडातून एक शब्दही निघाला तर तुला तुझ्या वडिलांचा मृत चेहरा दिसेल. वीरेंद्रजी पहिल्यांदाच रागाने असे म्हणाले आणि नुपूर अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी त्यांच्याकडे पाहू लागली. वीरेंद्रजी यांचे हृदय वितळले. पण त्यांना माहीत होतं जर त्यांनी आज उदारता दाखवली तर ती हट्टी होऊ लागेल. म्हणून त्यांनी तिच्याकडे कठोरपणे पाहिले, तोंड फिरवले आणि गप्प राहिले. नुपूर रडतच दाराकडे जाऊ लागली. मग तिची नजर समोर उभा असलेल्या रितेशवर पडली. तिने त्याच्याकडे खोल द्वेषाने पाहिले आणि खोलीतून बाहेर पडली. अचानक वीरेंद्रजी यांची तब्येत बिघडू लागली. रितेश लगेच पुढे आला. त्याने त्यांना बसण्यासाठी मदत केली, प्यायला पाणी दिले आणि त्यांच्या पाठीवर थाप दिली. तुम्ही ठीक आहात ना? रितेश खूप अस्वस्थ झाला होता. हो, मी ठीक आहे. तू काळजी करू नकोस. दुःखी स्वरात असं म्हणत त्यांनी डोळे मिटले आणि रितेशचा हात आपल्या हातात घेतला. त्यांची चिंता आणि असुरक्षितता पाहून रितेश त्यांच्या शेजारीच बसला. रितेश, मला माहीत आहे की कधी कधी माझी मुलगी खूप चुकीचं बोलते. ती तुला दुखावते. पण मी तुला विनंती करतो की तिच्या शब्दांवर तिला कधीही तू प्रश्न विचारू नकोस. ती निर्दोष आहे. तुम्ही तिला ज्या दिशेने वळवाल तिकडे ती वळेल. त्यांना माहीत होतं की त्यांच्या मुलीचे शब्द रितेशच्या हृदयातील तिचे स्थान पुसून टाकू शकतात. म्हणून ते तिचा मार्ग मोकळा करत होते. ठीक आहे काका, तुमच्या मनाप्रमाणेच होईल. रितेश नुपूरवर कंटाळला होता. पण वीरेंद्रजींना समाधान दिल्यानंतर आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा दिलासा पाहून त्यालाही दिलासा मिळाला होता. रितेशला वाटलं की नुपूर खूप नाटकं करेल, खूप गोंधळ होईल. पण तसं काहीही घडलं नाही. लग्नाच्या दिवशी ती शांतपणे तयार होऊन बसली होती. रितेशला तिचा एवढा शांतपणे होकार पचवताच आला नाही. तिने रितेशची खूप आरामात लग्न केले होते. पंडितजींनी लग्न संपल्याचे सांगितले तेव्हा रितेशच्या नजरा अनैच्छिकपणे विजय काशीदकडे वळल्या. तो त्याच्या मित्रासाठी मनापासून प्रार्थना करत हसला. कारण रितेशला माहीत होतं
की विजय त्याच्यावर रागावला आहे. विजयने मनात राग असूनही या लग्नाला हजेरी लावली होती. सर्वांना तो भेटला होता. रितेशचे त्याने अभिनंदनही केले होते. आता तो वीरेंद्रजीकडे आला होता. काका, तुम्ही आनंदी आहात का? माझी मुलगी ज्या दिवशी आनंदी असेल त्या दिवशी मी आनंदी असेन, पण आज मी खूप समाधानी आहे. बेटा, मी माझ्या मुलीला अशा हातांच्या हाती सोपवलं आहे जे स्वतःच्या जीवापेक्षाही तिचे रक्षण करतील, ते आत्मविश्वासाने आणि खात्रीशीर स्वरात म्हणाले. रितेशने मान हलवत त्यांच्या विश्वासाची पुष्टी केली. दरम्यान नंदिनी तिची मैत्रीण डॉक्टर अमृतासोबत बाजारात आली होती. तिथे ती स्वतःसाठी एक ड्रेस निवडत होती. ती काळजीपूर्वक पाहत होती आणि अचानक 2 मुखवटा घातलेले पुरुष दुकानात शिरले. हात वर करा, कोणीही आपल्या जागेवरून हलणार नाही. दोन्ही मुखवटा घातलेल्या माणसांनी सर्वांना खाली वाकण्यास सांगितले आणि काउंटरमधून सर्व पैसे काढायला सुरुवात केली. डॉक्टर नंदिनी खूप घाबरली आणि एका बाजूला भिंतीला चिटकून उभी राहिली. दोन्ही मुखवटा घातलेले लोक त्यांचे काम आटपून तिथून निघून जाण्याच्या बेतात असतानाच त्यांच्यापैकी एकाने डॉक्टर नंदिनी यांना पाहिले. त्यांच्या डोळ्यात ओळख दिसत होती. हा तोच माणूस होता जो एकदा रुग्णालयात येऊन गोंधळ उडवून गेला होता. डॉक्टर नंदिनीने त्यांच्या डोळ्यात पाहिले आणि ती भीतीने थरथर कापली. तो माणूस हळूहळू तिच्याकडे गेला आणि मास्क उतरवून तिच्याकडेच पाहू लागला. तुम्ही मला ओळखले का? यावेळी त्याने डोळे मिचकावले आणि डॉक्टर नंदिनी यांना खूप घाबरवलं. काय झालं? तुम्हाला आश्चर्य वाटलं का? तुम्ही विचार करत आहात की पोलिसांनी मला पकडले होते, मग मी इथे कसा आलो? तर डॉक्टर बाई, आम्ही पोलिसांना आमच्या खिशात घेऊन फिरतो. आणि तुला असं का वाटलं की मी तुला विसरलो? तुझ्यामुळे मला खूप त्रास झाला. तुरुंगातून सुटताच मी सर्वात आधी विचार केला की तुला शोधून संपवेल, पण नंतर मी विचार करणे सोडून दिले की तूच माझ्या हातातून गोळी काढलीस, म्हणूनच मी तुला सोडलं. पण पुन्हा तू माझ्यासमोर येऊ नकोस, नाहीतर तू थेट स्वर्गात जाशील. त्याने तिच्याकडे खोलवर पाहिले आणि पुन्हा त्याचा मास्क वर केला. तेवढ्यात त्यांच्या दुसऱ्या सहकार्याने डॉक्टर नंदिनी यांचे मनगट घट्ट पकडले. तू काय करतोयस? सोड तिला, तो व्यक्ती त्यांच्या सोबत्यांशी भांडत म्हणाला. मित्रा, ही खूप छान मुलगी आहे, मला तिला सोडून जावंसं वाटत नाहीये. चल, हिलाही सोबत घेऊन जाऊया. दोन्ही भाऊ एकत्र मजा करू, त्यानंतर तिला फेकून देऊ. त्यांच्या साथीदाराने त्याचे घृणास्पद विचार व्यक्त केले. तो काहीही करू शकण्यापूर्वीच विजय काशीदने त्यांचे शस्त्र आणि रक्षकांसह दुकानात शिरला. तो येताच त्याने बंदूक लोड केली आणि त्या माणसाने नंदिनीचा मनगट हाताने पकडलं होतं त्यावर थेट गोळीबार केला. दोन्ही मुखवटा घातलेले लोक खूप घाबरले आणि पळू लागले, परंतु विजयच्या रक्षकांनी त्यांना पकडले. तो निर्दोष आहे, त्याला काहीही बोलू नका. एक मुखवटा घातलेल्या माणसाकडे बोट दाखवत डॉक्टर नंदिनी विजयला म्हणाली. विजय काशीदला खूप वाईट वाटले की तिला एका अनोळखी व्यक्तीची काळजी वाटत होती. त्याने पुढे जाऊन दोघांचेही मुखवटे काढले. त्यापैकी एक तोच व्यक्ती होता ज्याने आधी रुग्णालयात डॉक्टर नंदिनी यांच्यावर बंदूक रोखली होती आणि आज डॉक्टर नंदिनीने त्यांच्यामुळेच विजयला थांबवले होते. विजयने त्यांच्या रक्षकांना इशारा केला आणि दोघांनाही तिथून गायब केले. दुकानातून लुटलेले सर्व सामान परत करताना त्याने नंदिनीकडे पाहिले. डॉक्टर नंदिनी, तुम्हाला एका गुंडाबद्दल सहानुभूती आहे याचे मला खूप आश्चर्य वाटले. तर एका सभ्य माणसाचं प्रेम, आपुलकी, आदर आणि सन्मान तुम्हाला कुठेही दिसत नाही का? माझा हात दुसऱ्याने धरला होता आणि त्याने त्याला थांबवलं होतं, म्हणून मी फक्त एवढंच म्हटले की त्याला काहीही बोलू नका. नंदिनीने समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, पण विजय काशीद कडवटपणे म्हणाला. डॉक्टर नंदिनी, तुमच्या तोंडून दुसऱ्या कोणाबद्दल सहानुभूतीचा एक शब्दही मी स्वीकारत नाही, म्हणून माझ्यासमोर असलेल्या अनोळखी व्यक्तीबद्दल सहानुभूती दाखवण्याची चूक तुम्ही करू नये, हे बरं होईल. तुझा एक शब्द त्याचा मृत्यू जवळ आणेल, कारण तू आत्तापर्यंत माझी फक्त एक बाजू पाहिली आहेस आणि माझी दुसरी बाजू तू पाहू नये असं मला वाटतं. तो रागाने म्हणाला आणि तिथून दूर गेला. तर नंदिनी त्याला जाताना शांतपणे पाहत राहिली. रात्री 11 वाजण्याच्या सुमारास डॉक्टर रितेश त्यांच्या खोलीकडे निघाला. त्याला अपेक्षा होती की कदाचित नुपूर रागावली असेल, भांडण्यासाठी तयारच बसली असेल, किंवा कदाचित तिने तिचा ड्रेसही बदलला असेल. रितेशने एक दीर्घ श्वास घेतला आणि दाराच्या हँडलवर हात ठेवला. त्याचे हृदय वेगाने धडधडू लागले. तो नुपूरपेक्षा सुमारे 12-13 वर्षांनी मोठा होता आणि त्याला माहीत होतं की ती अनेकदा प्रत्येक गोष्टीबद्दल खूप भावनिक होते. त्याला तिच्या भावनिक स्वभावाची सुरुवातीपासूनच जाणीव होती. असा विचार करून त्याने आपला हात मागे घेतला, पण नंतर एक दीर्घ श्वास घेतला आणि रूमच्या आत शिरला. पुढे पाहिले तर नुपूर बेडवर बसली होती आणि ती डोक्यावर पदर घेऊन शृंगार करून बसली होती. डॉक्टर रितेश यांना खूप आश्चर्य वाटले. तो दार लावून तिच्याकडे आला.
त्याला वाटलं कदाचित नुपूर बेशुद्ध असेल, अन्यथा तिच्याकडून अशा शांततेची अपेक्षा केली जाऊ शकत नाही. तो हळूहळू तिच्या शेजारी येऊन बसला आणि त्याने तिच्या डोक्यावरचा पदर काढला. तिचा सुंदर निरागस चेहरा पाहून तो क्षणभर पूर्णपणे गप्प राहिला. यावेळी ती सर्व दागिन्यांनी सजलेली एका देवदूतासारखी दिसत होती. जणू काही डॉक्टर रितेशचे हृदयच थांबले होते. तिची शांतता पाहून रितेशला तिचा नाजूक हात धरायचा होता, पण तिने त्याला काहीच प्रतिसाद दिला नाही. नाराज आहेस का? माझ्यासोबत बोलत पण नाहीस? मला वाटलं होतं तू माझ्यासोबत भांडणं करशील, पण तू शांत आहेस. एवढं लवकर तू सर्व काही स्वीकार करशील असं मला वाटलं नव्हतं. खरं खरं सांग, तुझ्या मनात काय सुरू आहे? रितेशचं बोलणं ऐकून नुपूरने त्याच्याकडे पाहिलं. रितेश खूप सुंदर आणि मनमोहक मुलगा दिसत होता, पण नुपूर त्याचा खूप तिरस्कार करत होती. या तिरस्कारात तिने त्याच्याशी लग्न तर केलं होतं. तिच्या वडिलांच्या शेवटच्या इच्छेसमोर ती झुकली होती. तिने आता मनाशीच ठरवलं होतं, आता ती रितेशचं आयुष्य नरक बनवेल. ती त्याला इतका त्रास देईल की तो तिला स्वतःहून सोडून जाईल. त्याच्यासाठी चांगली पत्नी असल्याचं भासवत तिने शांतपणे स्वतःला रितेशच्या स्वाधीन केलं होतं. मी तुमच्याशी भांडण करेल असे तुम्हाला का वाटले? ती अतिशय मृदू स्वरात म्हणाली, पण तिचे डोळे तिच्या बोलण्याला साथ देत नव्हते. विश्वास बसणं थोडं कठीण आहे. रितेशने तिला स्वतःजवळ ओढलं. नुपूरची ही मर्यादा होती. आणखी अभिनय करण्याचा तिचा विचार होता, पण रितेशच्या स्पर्शाने तिच्या शरीरात आग लागली होती. तिने दोन्ही हातांनी त्याच्या छातीवर जोरात दाब दिला आणि त्याला मागे ढकलले. माझ्याजवळ येऊ नकोस. मी हे लग्न फक्त माझ्या वडिलांसाठी केलं आहे. नाहीतर नुपूरशहा तुझा इतका द्वेष करते की जर मला माझ्या मर्जीने वागायचे असले तर मी तुला मारून टाकेन. द्वेषपूर्ण स्वरात बोलत तिने रितेशला क्षणात आकाशातून जमिनीवर आणले. मग तुला काय वाटतं? मी तुझ्या प्रेमात वेडा झालोय? रितेशनेही हे कडवटपणे म्हटले. मीही काकांच्या इच्छेंचा आदर करण्यासाठीच तुझ्याशी लग्न केलं आहे आणि तू आता इथे बसली आहेस. नाहीतर माझ्या हातात असतं तर. तिच्या बोलण्याने तो अस्वस्थ आणि असह्य झाला होता. हीच समस्या आहे की मी काहीही करू शकत नाही. असं रागाने बोलून रितेश उभा राहिला आणि कपाटाकडे गेला. जर तू माझा इतका द्वेष करत होतास तर बाबांसमोर तू इतका चांगला असल्याचं भासवत का होतास? जर तू माझ्याशी लग्न केलं नसतंस तर तू वाचला असतास आणि मीही वाचले असते. नुपूरच्या बोलण्यावर रितेशला खूप राग आला आणि त्याने कपाटाचा दरवाजा इतका जोरात बंद केला की नुपूर एक पाऊल मागे हटली. तुझ्या छोट्याशा मेंदूमध्ये एक गोष्ट घालून ठेव. आपण ज्या कुटुंबात आहोत तिथे घटस्फोट किंवा वेगळेपणा नसतो. जग किंवा मर. आतापासून तू इथेच राहशील, माझ्याच खोलीत, माझ्याच संरक्षणाखाली. तुला समजलं का? तिच्याकडे पाहत रितेशने आपला ड्रेस उचलला आणि बाथरूमकडे निघून गेला. तर नुपूरने मुठी आवळून राग दाबण्याचा प्रयत्न केला. अचानक रात्री डॉक्टर नंदिनी यांच्या आईची तब्येत बिघडली. तिला काय करावं, आईला कुठे घेऊन जावं हे कळत नव्हतं. त्यांचा रक्तदाब धोकादायक पातळीवर गेला होता. मोठ्या कष्टाने शेजारच्या काकू आणि त्यांच्या मुलाच्या मदतीने तिने तिच्या आईला रुग्णालयात नेले. विजय काशीदचे गार्ड तिच्या घराभोवती 24 तास ड्युटीवर असायचे. त्यांनी विजयला ही बातमी दिली. तो ताबडतोब रुग्णालयात पोहोचला, जिथे डॉक्टर नंदिनी तिच्या आईवर ICUमध्ये उपचार करत होती आणि डॉक्टर अमृता ICUमध्येच होती. पण डॉक्टर नंदिनीचे हात सतत थरथरत होते. घाबरून ती ICUमधून बाहेर आली. तिला समोर विजय काशीद दिसला. तिच्या डोळ्यात अश्रू पाहून विजयचे मन अस्वस्थ झाले. त्याला ते अश्रू अजिबात आवडले नाही. तो तिच्याजवळ येताच तिच्या आईबद्दल विचारणारच होता. तेवढ्यात नंदिनीने अचानक त्याला मिठी मारली. विजय काशीदचे हृदय जोरात धडधडू लागले. विजय काशीदला त्याच्या छातीवर मऊ, नाजूक आणि मधुर ठोके जाणवताच त्याचे हृदय जोरजोरात धडधड करू लागले. ही कोमल भावना त्याला दुसऱ्याच जगात घेऊन जात होती. जणू काही तो क्षणभर तिथेच थांबला होता. नंदिनीच्या सुगंधात त्याला नशा चढू लागली. पण दुसऱ्या क्षणी त्याने स्वतःवर नियंत्रण ठेवलं. ही वेळ या सर्व गोष्टींची नव्हती, तर नंदिनी खूप रडत होती. विजयने हळूच स्वतःपासून तिला मागे ढकलले, कारण तिचे त्याच्याशी कोणतेही कायदेशीर संबंध नव्हते. त्याचा तिच्यावर कोणताही अधिकार नव्हता. म्हणून त्याने स्वतःवर नियंत्रण ठेवलं आणि तिला स्वतःपासून दूर केलं. काळजी करू नकोस, काकू बऱ्या होतील. तो तिला धीर देऊ लागला. म्हणून डॉक्टर नंदिनीने स्वतःला सावरलं आणि एका बाकावर बसली. मला माफ करा, मी स्वतःला थांबवू शकले नाही. काही वेळापूर्वी विजयला मिठी मारताना तिला लाज वाटत नव्हती. आतापर्यंत डॉक्टर नंदिनी यांना विजय काशीदच्या परफ्यूमचा वास येत होता. आईच्या चिंतेमध्ये ती काय करत आहे हे विसरून गेली होती. भावनेमध्ये ती विजय काशीदच्या रुंद छातीला मिठी मारून रडत होती. आता तिला खूप लाज वाटत होती. ठीक आहे, ती फक्त एवढंच बोलू शकली आणि त्या क्षणी डॉक्टर अमृता बाहेर येताना दिसल्या.
काळजी करू नका मिस नंदिनी, तुमची आई आता धोक्याबाहेर आहे. औषधांची विशेष काळजी घ्या आणि त्यांना तणावापासून दूर ठेवा. तुम्ही स्वतः डॉक्टर आहात. तुम्हाला माहीत आहे की ती उच्च रक्तदाबाची रुग्ण आहे. अशा परिस्थितीत तुम्ही तिला चांगले समजून घेतले पाहिजे. तू हुशार आहेस, मला काही सांगायची गरज नाही. ती हसली आणि पुढे सरकली. तिने तिचे अश्रू पुसले आणि ICUच्या दिशेने गेली. विजयला समजत नव्हतं इतक्या कमी वेळात नंदिनी त्याच्या हृदयाला कसं काय स्पर्श करून गेली होती. सकाळी जेव्हा नुपूरने डोळे उघडले तेव्हा खोलीत रितेशचा पत्ता नव्हता. रात्रीही त्याने तिला बेडवरून ढकलून सोफ्यावर झोपण्यास भाग पाडले होते. आता जेव्हा ती उठली तेव्हा तिची पाठ ताटली होती. सोफ्यावरून उठून ती आता बेडवर झोपली होती. मऊ बेड आता पूर्णपणे रिकामा होता. ती पुन्हा पलंगावर गेली आणि डोक्यापर्यंत तिने ब्लँकेटने स्वतःला झाकले. एक विचित्र आरामाची भावना तिला मिळाली होती. 1 नंबरचा चिडखोर आणि बनावट डॉक्टर, तो स्वतः इतक्या आरामदायी बेडवर झोपला आणि मला सोफ्यावर झोपवलं. काही क्षणात ती ब्लँकेटमध्ये गुंडाळलेली असताना रात्रीच्या घटनांबद्दल विचार करत डोकं शांत करत होती. काही क्षणातच झोपेची देवता पुन्हा तिच्यावर दयाळू झाली. पहाटे विजय काशीदला हॉस्पिटलमधून फोन आला आणि तो लगेच तिथे पोहोचला. त्याला डॉक्टर नंदिनीच्या आईच्या प्रकृतीबद्दल कळले. जेव्हा त्यांची प्रकृती थोडी सुधारली तेव्हा त्यांनी त्यांच्या मुलीच्या लग्नाबद्दल बोलू लागल्या. विजयला पाहून त्या पुन्हा नंदिनीच्या लग्नाबद्दल बोलू लागल्या. त्यांनी नंदिनीला विजयशी लग्न करण्यास राजी केलं. त्यांची प्रकृती अशी होती की नंदिनी त्यांना नकार देऊ शकली नाही. संध्याकाळपर्यंत मोनालीजींना डिस्चार्ज देण्यात आला. डॉक्टर नंदिनी त्यांना घरी घेऊन जाऊ इच्छित होत्या, पण विजय काशीत नकार देत होते आणि त्या दोघींनाही तो त्यांच्या हवेलीत घेऊन गेला. मोनालीजींनी त्यांचे लग्न अगदी साधेपणाने केले. विजय काशीतच्या बाजूने फक्त काही पाहुणे या लग्नाला उपस्थित होते. नंदिनी खूप घाबरली होती. तिच्या आईने अचानक तिला विजयच्या स्वाधीन केले, जरी तिला त्याच्याबद्दल फारशी माहिती नव्हती. विजय काशीदने मोलकर्णीला बोलावले आणि त्यांना मोनालीजींसाठी ताबडतोब खोली तयार करण्यास सांगितले. त्याची आई तेव्हा घरी नव्हती. मोलकर्णीने लगेच आदेशाचे पालन केले आणि तयारीला सुरुवात केली. नंदिनी त्यांना खोलीत घेऊन गेली, जी खूप मोठी आणि मोकळी खोली होती. नुपूर सर्वांसमोर सामान्य दिसत होती, पण रितेशला आतून ती किती अस्वस्थ आहे हे माहीत होतं, कारण आतापर्यंत तिने रितेशला तिच्या जवळही येऊ दिलं नव्हतं. त्याच्या लग्नाला आता जवळजवळ 2 महिने झाले होते. दोघांमध्ये अजूनही हलक्या फुलक्या गप्पा सुरू होत्या, किंवा कदाचित त्यांना आता एकमेकांची सवय झाली असेल. वीरेंद्रजी हे पूर्वी राजकारणात होते, त्यामुळे त्यांचे मित्रांपेक्षा शत्रूच जास्त होते. राजकारण सोडल्यानंतरही त्यांना धमकीचे फोन येत राहिले, ज्यामध्ये त्यांच्या मुलीला अनेकदा लक्ष केले जात असे. म्हणूनच ते नेहमी आपल्या मुलीची काळजी करत असे आणि हेच कारण होते त्यांनी तिचे लग्न लवकरात लवकर केले होते. काही दिवसांनी रितेशला कळले की वीरेंद्रजी आणि श्रीमती अंजली यांनी तीर्थयात्रेची योजना आखली आहे. त्याने त्यांना विमानतळावर सोडले आणि परत येताना त्याने नुपूरसाठी फुलांचा गुच्छ आणि चॉकलेट आणले. आई वडील गेल्यावर नुपूर खूप दुःखी होती. जाण्यापूर्वी त्यांनी तिला सांत्वन दिले, पण ती अजूनही इतकी दुःखी होती की ती विमानतळावर त्यांना निरोप देण्यासाठीही गेली नाही. तिच्या त्याच दुःखामुळे रितेश आज लवकर घरी आला होता. तो त्याच्या खोलीकडे जाताना त्याच्या चेहऱ्यावर एक छोटेसे स्मितहास्य उमटले, पण तो खोलीत शिरताच नुपूर बेडवर पडली होती. नुपूर, त्याने हळू आवाजात हाक मारली, पण त्याला काहीच प्रतिसाद मिळाला नाही आणि त्याने तिचं ब्लँकेट काढलं. नुपूरला खूप ताप आला होता. अरे देवा, नुपूर उठ, डोळे उघड. तो घाबरला. त्याने तिला उठायला लावले आणि तो तिचं कपाळ तपासू लागला. तुला ताप कसा आला? तिची कुमकुवत अवस्था पाहून रितेश काळजीत पडला, पण नुपूर काहीही न बोलता डोळे मिटून बेडवर डोके ठेवून बसून राहिली. मी तुझ्यासाठी जेवण आणतो, तो तिला पुढील त्रासापासून वाचवण्याचा प्रयत्न करत हळू आवाजात म्हणाला. जेवल्यानंतर तू औषध घे. रितेश गंभीरपणे म्हणत उभा राहिला. मला काहीही नको आहे आणि आता मला त्रास देऊ नकोस, नुपूर रागाने म्हणाली आणि पुन्हा झोपी गेली. हा काय मूर्खपणा आहे? नुपूर, मी जे सांगतो ते कर, नाहीतर मला तुला इंजेक्शन द्यावं लागेल, तो तिला धमकीच्या स्वरात म्हणाला. इंजेक्शन? आणि मला? अजिबात नाही. तिने चेहरा दुसऱ्या दिशेने केला आणि म्हणाली, तोंड धुवून या. रितेशने खरंच इंजेक्शन बाहेर काढलं. हे काय काय करतोयस? ते फेकून दे. ती घाबरली आणि बेडच्या दुसऱ्या कोपऱ्यात गेली. तिचा चेहरा पूर्णपणे लाल झाला होता. जेव्हा तू जेवत नाहीस किंवा औषध घेत नाहीस तेव्हा मला तुला इंजेक्शन द्यावंच लागतील, बरोबर? रितेश बेडवर चढला आणि गुडघ्यांवर तिच्या जवळ आला. ती भीतीने मागे हटत राहिली. नाही, कृपया दूर जा. मला ते घ्यायचं नाही. मी जेवण करेल, तुम्ही काहीही म्हणा, मी ते ऐकते. तिने लगेच होकार दिला.
आता खूप उशीर झाला आहे. आता फक्त इंजेक्शनच दिलं जाईल. रितेश तिच्या भीतीचा पुरेपूर आनंद घेत होता. आज पहिल्यांदाच ती त्याच्या ताब्यात आली होती. नाहीतर या 2 महिन्यात तिने त्याला तिच्या तालावर नाचायला लावले होते. एवढी शिक्षा तिला मिळायलाच हवी होती. नुपूर घाबरून उठली आणि बाथरूमकडे धावली. रितेशही तिच्या मागे धावला. ती दार बंद करण्यापूर्वी रितेशने तिला पकडले. ती स्वतःला सोडवण्यासाठी मागे सरकली, पण ती अडखळली. तिचा पाय घसरला आणि ती थेट बाथटबमध्ये पडली. रितेशने पटकन तिचा हात धरला, तेव्हा नुपूरनेही त्याला धरले आणि पडताना ती त्याच्यावर पडली. दोघेही बाथटबच्या थंड पाण्यात पडले. नुपूरचं डोकं बाथटबवर आदळणार होतं, तेव्हाच रितेशने हात ठेवून तिला वाचवलं. रितेशचा शर्ट धरून ती थरथर कापत होती आणि त्याला खूप चिटकून होती. तिचं सौंदर्य, तिचा नाजूकपणा, तिची निरागसता रितेशला पहिल्यांदाच ती इतक्या जवळून जाणवले होते. त्याचे हृदयाचे ठोके वाढले. त्याने नुपूरला एका झटक्याने स्वतःपासून दूर ढकलले. तो त्याच्या भावनांना घाबरू लागला, कारण तो नुपूरचा पती होता. तिच्या संमतीशिवाय त्याला तिच्याशी संबंध ठेवायचे नव्हते. नुपूर थंडीने थरथर कापत हळूहळू उठली. रितेश टबमधून बाहेर आला आणि त्याने तिच्याकडे पाहत राहिला. तिने भीतीने आणि लाजेने डोळे मिटले होते. थोड्या वेळाने रितेश पुढे झाला आणि त्याने तिला टबमधून बाहेर काढले. शॉवर चालू केला आणि तिला कोमट पाण्याखाली उभं केलं, जेणेकरून तिचा ताप थोडा कमी होईल. पण आता ती थंडीने थरथर कापत होती आणि पुन्हा पुन्हा ती रितेशच्या छातीत लपत होती. रितेश आणि नुपूर दोघेही शॉवरखाली भिजत होते. रितेशने थंडीने थरथरणाऱ्या त्या नाजूक मुलीला छातीशी घट्ट मिठी मारली. तो एका भावनांनी भरलेला पुरुष होता. जेव्हा त्याची पत्नी त्याच्या हातात होती, त्याच्याशी कायदेशीर नात्यात ती बांधलेली होती, तेव्हा तो स्वतःवर कसा नियंत्रण ठेवू शकत होता? त्याचे डोळे मादक होऊ लागले. भावनांच्या तीव्रतेने त्याचे ओठ थरथर कापू लागले. त्याच्या हृदयाचे ठोके प्रचंड आवाज करू लागले होते. त्याचवेळी रितेशच्या मानेवर नुपूरच्या मऊ ओठांचा स्पर्श जाणवताच त्याच्या भावना खूप तीव्र होऊ लागल्या. ती डोळे मिटून पडली होती. तिचे मऊ आणि कोमल ओठ त्याच्या मानेवर ठेवले होते. तिच्या ओठांचा मानेवरचा मऊ स्पर्श जाणवताच रितेशने तिला आणखी जवळ ओढले. त्यावेळी तो त्याच्या भावनांच्या लाटेत पूर्णपणे वाहून गेला होता. तिचे त्याच्या इतके जवळ येणे, हे त्याला असे शांतपणे चिटकून राहणे, त्यामुळे त्याच्या मनात पती म्हणून खोल भावना जागृत झाल्या होत्या. आणि आता त्याला त्याच्या पत्नीपासून अंतर सहन होत नव्हते. त्याला त्याच्या पत्नीला त्याच्या भावना व्यक्त करण्याचाही अधिकार होता. त्याने उत्सुकतेने नुपूरचे ओठ आपल्या ओठांनी पकडले. जेव्हा त्याला तिचा श्वास थांबल्याचे जाणवले, तेव्हा रितेश थोडा मागे सरकला आणि त्याने त्याचा शर्ट काढला. त्याचा श्वास वाढत होता आणि या क्षणी त्याच्या भावनाची तीव्रता इतकी जास्त होत होती की रितेशला फक्त एकच गोष्ट जाणवत होती, ती मुलगी त्याच्या आत्म्याचा भाग बनली पाहिजे. तो नकळत तिच्या सौंदर्यावर प्रकाश टाकत होता आणि नुपूर लाजेने खाली कोसळत होती. जेव्हा सोनेरी ब्लाऊज तिच्या अंगावर राहिला, तेव्हा नुपूरने लाजून त्याला मिठी मारली आणि त्याला छातीशी घट्ट धरून ठेवत असताना रितेशने तिला मिठीत घेतले. आता त्याचे हात तिच्या हृदयाच्या ठोक्यांपर्यंत खोडकरपणे पोचले होते आणि रितेशच्या हातांचा स्पर्श तिच्या हृदयांच्या ठोक्यांवर जाणवताच नुपूर खूप नशेत गेली होती. रितेश देखील नुपूरच्या प्रेमात वेडा झाला होता. त्याला आता नुपूरला स्वतःचं बनवायचं होतं. तो इतका नशेत होता की तो विसरला होता की ती एक नाजूक मुलगी त्याच्यावर नाराज आहे. रितेशने शॉवर बंद केला आणि तिला उचलून घेतलं. बाथरूममधून बाहेर आला. नुपूरला त्याने बेडवर झोपवलं. नंतर हळूहळू तो तिचा होत गेला. असे वाटू लागले ते दोघं आता एकमेकांचे झाले होते. तिच्या या धाडसी कृत्यावर रितेश या नाजूक क्षणांमध्येही हसायला लागला आणि तिला मिठी मारताना तिच्या कानात कुजबुजायला लागला. काय झालं नुपूर? तू या रितेशचा द्वेष करत होतीस ना? आता तू माझ्या मिठीत का येत आहेस? तेव्हा नुपूर हळुवारपणे बोलली, मी फक्त तुझ्यावर रागावले होते, पण तुझ्या मिठीत आणि तुझ्या सहवासात मला जी शांती मिळत आहे ती मला इतर कुठेही मिळू शकत नाही. तिचे छोटेसे नाक हळुवारपणे दाबत आणि तिच्या शब्दांचा अर्थ समजून घेत नुपूरने लाजेने डोळे मिटले. तर रितेश तिच्या चेहऱ्यावरच्या प्रत्येक भागाला हळूहळू स्पर्श करू लागला होता आणि आता चेहऱ्यावरून जात तो तिच्या हृदयाच्या ठोक्यांकडे जात होता. इथेच नुपूरची पुरती इच्छा होती. तिने रितेशला घट्ट मिठी मारली. रितेशने तिला त्याच्या भावना पूर्ण प्रामाणिकपणे आणि खोलवर सांगितल्या. या भावनांसमोर असह्य वाटणाऱ्या त्या नाजूक मुलींनी तिच्या नवऱ्याला सर्वस्व सोपवले होते. विजय त्यांना त्यांच्या हवेलीत सोडून गेला होता आणि इतके दिवस घरी परतला नव्हता. तो कुठे होता? अगदी नंदिनीलाही माहीत नव्हते. ती 2 महिन्यांपासून विजयच्या घरी तिच्या आईसोबत हवेलीतच राहत होती. जेव्हा डॉक्टर रितेश यांना विजयबद्दल विचारण्यात आले, तेव्हा असे उघड झाले की विजयच्या आईची तब्येत अचानक बिघडली होती. तेव्हा त्याने त्यांना परदेशात नेले होते. त्यांची बायपास सर्जरी करावी लागली. नंदिनीला वाईट वाटले. विजयने तिला खूप मदत केली,
तरी तो स्वतः एकटाच त्याच्या आयुष्यातील संकटांशी झुंजत होता. मग ऑपरेशन अयशस्वी झाले. विजय यांच्या आईचं निधन झालं. आता विजय त्याच्या आईची बॉडी घेऊन भारतात परत येत होता. रितेशद्वारेच नंदिनीला ही बातमी मिळाली. कारण नंदिनी किंवा विजय दोघांचाही एकमेकांशी थेट संपर्क नव्हता किंवा कोणीही कधी संपर्क करण्याचा प्रयत्न केला नाही. सकाळी त्यांच्या मोबाईलवर सतत येणाऱ्या कॉलमुळे रितेशला जाग आली. नुपूर त्याच्या छातीवर डोके ठेवून गाढ झोपली होती. रितेशने हात पुढे केला, मोबाईल उचलला आणि झोपूनच कॉल घेतला. विजय दुसऱ्या बाजूला होता. विजयच्या आईच्या मृत्यूची बातमी ऐकून रितेश पूर्णपणे जागा झाला. विजय, काळजी करू नकोस, मी तिथे पोहोचेन. फोन ठेवल्यानंतर त्याने त्याच्या सुंदर पत्नीकडे पाहिले, जी त्याला चिटकून झोपली होती. हळुवारपणे तिचे डोके त्याने उशीवर ठेवले आणि मग तिच्या निरागस चेहऱ्याकडे पाहून त्याने तिच्या कपाळावर हात ठेवला. रात्री त्या छोट्याशा आयुष्याने रितेशसारख्या बलवान माणसाला सहन केले होते. तिच्या रडण्याचा आवाज रात्रभर खोलीत घुमत राहिला. रितेशला माहीत होतं की तो काल रात्री खूप भावनिक झाला होता, पण तरीही त्याने त्याची पत्नी खूप नाजूक आहे याची पूर्ण काळजी घेतली होती. शॉवरखाली उभा असताना तिची नाजूकता आठवून, रात्रीचे क्षण आठवून तो खोलवर हसला. बाहेर आला तेव्हा त्याने पाहिलं ती अजूनही झोपली होती. रितेशला तिला उठवावेसे वाटले नाही. रात्रभर भावनांच्या पावसात तिला भिजवल्यानंतर तो सकाळी तिला सोडून गेला. त्याला वाटत होतं तिने पुरेशी झोप घ्यावी. मोलकर्णीला नाश्ता आणि औषधांबद्दल सूचना दिल्यानंतर तो स्वतः विजयच्या हवेलीकडे निघून गेला. रितेश बराच वेळ त्यांच्यासोबत बसला. मग रात्री तो त्याच्या पत्नीबद्दल विचार करत काळजीत पडला. सकाळपासून त्याने तिला पाहिले नव्हते, त्यामुळे त्याच्या हृदयात एक विचित्र भावनांचा थरकाप उडाला. घरात प्रवेश करताच त्याने त्याच्या शर्टची वरची 2 बटणं उघडली आणि थेट त्याच्या खोलीत गेला, जिथे त्याची पत्नी आनंदाने पॉपकॉर्न खात होती आणि एलईडीवर कार्टून पाहत होती. रितेशला अचानक आत येताना पाहून तिला रात्रीचे क्षण एक एक करून आठवू लागले आणि त्याचे सर्व रक्त तिच्या चेहऱ्यावर धावल्यासारखे वाटले. तिला इतकं ताजंतवानं पाहून रितेशच्या चेहऱ्यावर हास्य उमटलं. चष्मा काढून बाजूला ठेवत तो तिच्या जवळ आला. त्याने त्याच्या शर्टची सर्व बटणं उघडली आणि तिचे डोके उशीवर ठेवले. अचानक झालेल्या या कृतीमुळे ती खूप घाबरली. पॉपकॉर्न खाली जमिनीवर पडले. रितेश, तिने आज पहिल्यांदा त्याचं नाव घेतलं होतं, ज्यामुळे रितेशचे हृदय आणखीनच धडधडले. त्याने काहीही न बोलता तिला जवळ ओढले. सोडा मला, तिने त्याला मागे ढकलले आणि उठण्याचा प्रयत्न करण्यात असह्य झाली. सिंहाच्या तोंडाला आता एक चवदार गोष्ट लागली आहे. आता ती दूर ठेवणे अशक्य आहे. त्याचा शर्ट काढून त्याने तिला सर्व बुरख्यांपासून मुक्त केले. त्याचे असे वागणे पाहून ती घाबरली आणि स्वतःमध्येच संकुचन पाहू लागली. लाज आणि विनय यांच्या लालीमुळे तिचा चेहरा आणखीनच सुंदर झाला. रितेशच्या तीव्रतेसमोर ती नाजूक आत्मा पूर्णपणे अस्वस्थ झाली होती, पण त्याच्या प्रेमाच्या उबदार आणि मऊ पावसात ती पूर्णपणे भिजत राहिली. डॉक्टर नंदिनीने दार उघडले आणि ती आत आली. विजय पूर्णपणे शांत बसला होता. 2 दिवस उलटले होते. तो सर्वांपासून लांब राहत होता. आज मोनालीजींच्या समजावून सांगण्यावर ती हिंमत एकवटून त्याच्या खोलीत आली. बेडवर त्याच्या शेजारी बसून तिने त्याचा हात धरला. विजयने तिच्याकडे रिकाम्या नजरेने पाहिले. तुम्हाला रडायचे आहे का? रडून मन मोकळं करा. नंदिनी त्याला सांत्वन देण्यासाठी आली होती, पण आता त्याने त्याच्या डोळ्यातही अश्रू आणले होते. मी ठीक आहे, तू जा जा आणि झोप. तिच्याकडे पाहून विजयने आपला हात मागे घेतला. त्याला त्याच्या आत प्रेमाचे अनियंत्रित वादळ उठत असल्याचे जाणवले. मी आता इथेच तुझ्यासोबत राहील. मी तुझी पत्नी आहे. मी दुसरीकडे का जाऊ? विजय काशीदला तिचे अधिकाराने बोलण्याची पद्धत खूप प्रेमळ वाटली. तिचे बोलणे ऐकून विजयने त्याचे हात तिच्या कमरेभोवती ठेवले आणि तिला अचानक स्वतःजवळ ओढले. नंदिनीचे हृदय आज 120च्या वेगाने धडधडू लागले. तू माझी पत्नी आहेस आणि माझा तुझ्यावर पूर्ण अधिकार आहे. जर तू या खोलीत राहिलीस तर तुला ते अधिकारही मला द्यावे लागतील. त्याने गंभीर स्वरात हे सांगितले आणि तिच्या नाकाशी नाक जोडले. तिच्या गालाला स्पर्श केला आणि तिच्या अगदी जवळ आला. नंदिनीच्या हृदयाचा थरकाप उडाला. मी फक्त तुझे दुःख कमी करण्यासाठी आले आहे विजय, ती लाजतच म्हणाली. मान खाली घालून दुःख फक्त असेच हलके होतात का? दुःख जवळ येऊन दूर होतात, दूर जाऊन नाही. तो तिला छातीशी मिठी मारत खोल स्वरात म्हणाला, ज्यामुळे नंदिनीचे डोळे चमकले. तू रडत आहेस विजय? त्याच्या ओल्या डोळ्यांकडे पाहून नंदिनी अस्वस्थ झाली. माझी आई माझ्यासाठी सर्व काही होती. तिने मला वाढवले. ती माझ्यासाठी सर्वस्व होती. मी तिला तुझ्याशी ओळख करूनही देऊ शकलो नाही. तो खूप दुःखी होता. नंदिनीला तो बलवान देखणा माणूस या क्षणी किती तुटलेला दिसत आहे हे पाहणे तिला सहन झाले नाही. तिने त्याच्या छातीवर डोके ठेवले आणि त्याला घट्ट धरले. प्लीज, मी तुला असे पाहू शकत नाही. पुरुष रडताना चांगले दिसत नाहीत. मी फक्त गंमत करत होते. मी गमतीतच तुम्हाला म्हणाले होते की तुम्हाला रडायचं असेल तर तुम्ही रडून मन मोकळं करा.
पण तू खरंच रडत आहेस. हे बोलता बोलता ती रडू लागली. आणि मला तू प्रत्येक रूपात आवडतेस. तिला जवळ घेऊन विजयने तिला आपल्या मिठीत घेतले आणि बेडवर झोपवले. विजय, तो जवळ येताच नंदिनीचे हृदय पुन्हा जोरजोरात धडधडू लागले. नंदिनी, तू मला आपले वैवाहिक जीवन सुरू करण्याची परवानगी देतेस का? त्याने तिचे विखुरलेले केस कानामागे टाकत तिला प्रेमाने विचारले. नंदिनीला त्याच्या डोळ्यात प्रेमाचे दिवे जळताना दिसत होते. ती नकार देऊ शकत नव्हती आणि तिने स्वतःला त्याच्या स्वाधीन केले. आनंदाच्या नाजूक सौंदर्यात विजय काशीत हळूहळू त्याच्या आईचे दुःख विसरून जात होता. त्या रात्री नंदिनीवर प्रेमाचा पाऊस पडला होता. नंदिनी प्रेमाच्या पावसात आतून भिजून गेली होती. खरं तर ती तिच्या मूर्खपणावर हसली की ती इतक्या प्रेमळ व्यक्तीशी लग्न करण्यास नकार देत होती. ही देवाची एक सुंदर देणगी होती, जी देणगी कायम ती तिच्यासोबत ठेवू इच्छित होती. मित्रांनो, तुम्हाला आजची कथा आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया एका नवीन कथेसोबत.